नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 5 फेब्रुवारी सोमवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, प्रमुख शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। खानदेशात सध्या कापूस, सोयाबीन व मक्का या शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहे। दरम्यान MSP पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शिर्डीमध्ये बाहेरच्या राज्यातील भाविकांची वाढती गर्दी पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यासाठी आता विमानतळावर नवीन इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील असल्याचे सांगत सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार असल्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे। भुजबळ यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचं रक्षण करेल, रस्त्यावर उतरेल। भुजबळांच्या राजीनाम्यावर ओबीसी महासंघाने ही भूमिका घेतली आहे। ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी एबीपी माझ्यासोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मराठा समाजाचा इम्पेरिकल डाटा संकलित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत 4000 कुटुंबांनी वैयक्तिक माहिती देण्यास नकार दिला, तर 27,000 घरे बंद आढळून आल्याने तेथील सर्वेक्षण झाले नाही। 12 दिवसाच्या सर्वेक्षणात दररोज सरासरी 35 ते 38,000 कुटुंबाची माहिती संकलित करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर कसं असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली असली तरी लवकरच हे रूप जगभरातील विठ्ठल भक्तांना पाहायला मिळणार आहे। यासाठी मंदिर विकासाच्या 73 कोटींच्या विकास आराखड्याला जोरात सुरुवात झाली असून संपूर्ण मंदिरात आता पूर्वीच्या प्रमाणे दगडी फ्लोरिंग असणार आहे। यासाठी देगलूर येथील काळ्या पाषाणाच्या खाणीतून दगड आणला जात असून हे दगड घडविण्याचं काम। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील। महाराष्ट्रातील 13,011 मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुंबईकरांना दिलासा देत मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यात नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून 2 लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यात येणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या कोविंद समितीला विविध राजकीय पक्षाकडून आतापर्यंत 35 निवेदने प्राप्त झाली आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र निवडणुका घेण्याचे समर्थन केले आहे। एकत्र निवडणुका घेतल्या तर पैशाची बचत होईलच, पण कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविंद समितीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे।